मुलांचा सर्वांगीण विकास साध्य होण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला ECCE डे अंगणवाडीत आम्ही साजरा करतो. कार्यक्रमाची पूर्वकल्पना सर्वांना दिलेली असते. सर्वेतील पालकांना सहभागी करून उपक्रम यशस्वीरित्या साजरा होतो. दर महिन्याला ECCE डेसाठी आम्हाला वेगवेगळे विषय पालकांसमोर मांडायचे असतात, जेणेकरून उचित उद्दिष्टे साध्य करता येतात. माझ्या अंगणवाडीत वैशाली सुमित मुलूक यांचा मुलगा सात्विक सुमित मुलूक, वय 3 वर्ष 6 महिने, हा माझ्या अंगणवाडीत 2.5 वर्षाचा असताना आला. त्याचे वजन, उंची सर्व काही ठीक होते. तो ॲक्टिव्हसुद्धा होता. सुरुवातीला तो बोलत नव्हता, पण मित्रांबरोबर व्यवस्थित खेळत होता, पण त्यांना आवाज देत नव्हता. हे जेव्हा माझ्या निदर्शनास आले तेव्हा मी त्याच्या आईबरोबर संवाद साधला. मला समजले की सात्विकची स्पीच थेरपी चालू आहे आणि डॉक्टरांनी त्याला इतर मुलांबरोबर राहण्यास सांगितले आहे. त्याच्याबरोबर जेवढे बोलणार तेवढा तो लवकर बोलायला शिकेल. तो फक्त हावभाव किंवा कृतीतूनच आपल्या भावना व्यक्त करत होता. जेव्हा मला हे समजले तेव्हा मी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये त्याला सहभागी करून घेत असे. त्याच्याकडून गाणी बोलणे, गोष्टी ऐकणे, पझल सोडवणे, अंक, अक्षर, ओळख सतत करून घेत होते. हळूहळू तोही मला प्रतिसाद देऊ लागला. हळूहळू 1-2 शब्द तो माझ्याशी बोलू लागला. प्राण्यांना ओळखणे, फुले, फळे ओळखू लागला. घरातही त्याच्या आईने खूप मेहनत घेतली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व माझ्या मार्गदर्शनानुसार सात्विकची आईसुद्धा घरातल्या घरात त्याच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घेत होती. दोघांच्याही मदतीने सात्विक आता व्यवस्थित बोलू लागला आहे. त्याचे बोलणे ऐकून आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. मी अंगणवाडीमध्ये त्याच्याबरोबर खूप गप्पा मारते. आम्ही खूप बोलतो. त्याचा निरागस आणि आनंदी चेहरा पाहून मला माझ्या कामाचे सार्थक झाले असे वाटते. सात्विकच्या पालकांनाही ECCE डे उपक्रम आवडला आहे. अशा प्रकारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. सात्विकचे बोलणे ऐकून बघून इतर पालकही अंगणवाडीत हजेरी लावतात. धन्यवाद.